हॅलो फ्रेंड्स, वेलकम ऑन सॅमकट्टा यूट्यूब प्लॅटफॉर्म. सॅमकट्टा यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. ॲक्च्युली आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. महाराष्ट्राचं आर्थिक पाहणी अहवाल सादर झालेला आहे आणि महाराष्ट्राचं बजेटसुद्धा विधान भवनामध्ये अर्थमंत्र्यांनी सादर केलेलं आहे. सो महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल आपल्या परीक्षेसाठी अत्यंत इम्पॉर्टंट डॉक्युमेंट ठरतं. त्याच्यामुळे महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवालाचा अभ्यास कसा करायचा, कुठले घटक वाचायचे आणि एकंदरीत यावर आधारित प्रश्न कसे असतात, या सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती आपण या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून घेणार आहोत. नेहमी तुमच्यासाठी मी विविध विषयांवर व्हिडिओ सिरीज घेऊन येत असतो. जसे की काल आपण संपूर्ण वर्षभरातील ज्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्याच्यावर आपण व्हिडिओ घेऊन आलेलो होतो. तसा आजचा व्हिडिओ जो आहे तो महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवालावर असणार आहे. त्याचा हा भाग 1 आहे. समोरचा भाग सुद्धा तुम्हाला तो लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. तर सर्वप्रथम महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे काय आणि तो आपल्या एक्झामसाठी MPSCची जी पूर्वपरीक्षा आहे राज्यसेवेची किंवा PSI STI ASOची परीक्षा असेल किंवा त्याच्या मुख्य परीक्षा असेल तर त्याच्यामध्ये अर्थव्यवस्था जो घटक आहे त्या अर्थव्यवस्थेच्या घटकामध्ये आर्थिक पाहणी अहवालावर डिरेक्टली क्वेश्चन्स आलेले आहेत आणि येत असतात. त्याच्यामुळे आर्थिक पाहणी अहवालाचा एक सारांश रूपात अभ्यास करणे फार आणि फार गरजेचं असतं. त्याच्यामुळे महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवालावर आपण 2 ते 3 व्हिडिओ लेक्चर्स बनवणार आहोत आणि ते संपूर्ण लेक्चर तुमच्या समोर लवकर येतील, जेणेकरून तुम्हाला 8 एप्रिलच्या ज्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी सुद्धा उपयोगी ठरू शकतं. आणि PSI STI ASOची जी कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे 13 मे रोजी त्याला सुद्धा हे अत्यंत उपयोगी ठरू शकतं. त्याच्यामुळे महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवालाचा एक सारांश रूपात अभ्यास करणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे काय आहे आणि ते कोण तयार करतं हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे हा. तर आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे काय, सुरुवातीला मग तो थोडक्यात सांगतो. आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे एक देशाचा एक स्टॅच्युटरी डॉक्युमेंट्स आहे. जसं की भारत देशाचा एक आर्थिक पाहणी अहवाल असतो, तसाच महाराष्ट्राचं राज्याचा सुद्धा जे आहे प्रत्येक राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल ते अर्थमंत्री जे आहेत त्या राज्याचे ते सादर करत असतात. तर आपल्या राज्याचे अर्थमंत्री आहेत त्यांनी महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आत्ताच विधान मंडळामध्ये सादर केला आहे, विधान भवनामध्ये सादर केलेला आहे. आणि एकंदरीत याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय आहे एका आर्थिक वर्षामध्ये ती या माध्यमातून दिसत असते. आणि ही जी काही आहे आर्थिक पाहणी अहवाल हा आपल्या एक्झाममध्ये कशा प्रकारची क्वेश्चन्स असतात तर ते तुम्हाला एक एक्झाम्पलच्या माध्यमातून मी समोर सांगणार आहे. तर सर्वप्रथम आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं तर आर्थिक पाहणी अहवाल जे आहे ते अर्थ व सांख्यिकी संचालनालय नियोजन विभाग महाराष्ट्र शासन हे तयार करत असतं. त्याच्यामुळे तुम्हाला हा एक भाग अत्यंत महत्त्वाचा आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, ते तेवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आर्थिक पाहणी अहवालामध्ये प्रस्तावना दिलेली आहे, परंतु ती प्रस्तावनासुद्धा परीक्षाभिमुख अत्यंत इम्पॉर्टंट आहे. कारण या आर्थिक पाहणी अहवालाच्या प्रस्तावनेमध्ये काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं दिसत आहे की हा जो आर्थिक पाहणी अहवाल आहे हा एकूण 57वा अहवाल आहे, 57वा अंक आहे, म्हणजे 57वा अंक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही फॅक्च्युअल क्वेश्चन्स आहेत जे PSI STI ASOच्या परीक्षेमध्ये येत असतात तर ते या माध्यमातून तुम्हाला ते सुटू शकतात. त्यानंतर जो अतिशय महत्त्वाचा भाग जो सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे काय आहे की अर्थ व सांख्यिकी संचालनालय नियोजन विभाग महाराष्ट्राची आर्थिक पाहणी हे प्रकाशन राज्य विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सादर करण्यासाठी दरवर्षी तयार करते. लक्षात घ्या, दरवर्षी तयार केलं जातं आणि यावर्षीचा जो अंक आहे हा 57वा अंक आहे. त्यानंतर दुसरा जो अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे या प्रकाशनामध्ये अर्थव्यवस्थेतील विविध सामाजिक आर्थिक क्षेत्रांच्या सद्यस्थितीची माहिती संदर्भासाठी शक्य तितकी त्या ठिकाणी निर्देशांक जे काही आकडेवारी आहे ते तिथे दिलेली असते. ते तुम्हाला लवकरच समोर ते दिसायला सुद्धा लागेल. राज्य व केंद्र शासनाचे संबंधित विभाग, कार्यालय आणि उपक्रम यांची उपयुक्त जी माहिती आहे ती या ठिकाणी दिलेली असते. एकंदरीत शासकीय डॉक्युमेंट आहे, परंतु शासकीय डॉक्युमेंट काय इम्पॉर्टंट आहे कारण की तुम्ही शासकीय परीक्षेचा अभ्यास करतात, शासनामध्ये जाऊ इच्छितात, तुम्हाला शासनाचे धोरणं, संपूर्ण राज्याची आर्थिक पाहणी काय आहे हे अभ्यास करणे अगत्याचे ठरते. सर्वप्रथम महाराष्ट्राची आर्थिक पाहणी आहे त्याच्यामध्ये जे किती चॅप्टर्स आहेत, काय आहेत, कोणते इम्पॉर्टंट आहेत ते तुम्हाला मी इथे थोडक्यात सांगू इच्छितो. बघा, सुरुवातीला राज्याचा संक्षिप्त आढावा घेण्यात आलेला आहे. त्यानंतर दृष्टिक्षेपात महाराष्ट्र नावाचे जे टायटल तुम्हाला इथं दिसत आहे ते एकंदरीत संपूर्ण दृष्टिक्षेपात महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती, आर्थिक स्थिती, मागच्या वर्षीचा जो GDP होता किंवा जो काही टॅक्स कलेक्शन होता, त्यानंतर टॅक्स कलेक्शनमधून जो टॅक्स खर्च जो होता तो, म्हणजे एकंदरीत महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय आहे हे एका दृष्टिक्षेपात पाहण्यात आलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्र आणि भारताची तुलनात्मक माहिती सुद्धा दिलेली आहे, जेणेकरून काय होतं की सपोजली तुम्ही जर विचार करत असाल किंवा जे पीक आहे, पिकांचं उत्पादन आहे किंवा कर संकलन आहे, तर कर संकलनामध्ये भारताचं कर संकलन कसं होतं, महाराष्ट्राचं कर संकलन कसं होतं, या सर्व गोष्टीची तुलनात्मक माहिती दिलेली असते. राज्य अर्थव्यवस्थेवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. आणि अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे लोकसंख्या. तर तुम्हाला राज्यसभेच्या पूर्व परीक्षेत, मुख्य परीक्षेत आणि इतरही एक्झाममध्ये लोकसंख्येवर जे प्रश्न असतात ते नेहमी आलेले आहेत आणि येत असतात. त्याच्यामुळे लोकसंख्येचा एक डिटेल आपण अभ्यास या माध्यमातून करणार आहोत. त्यानंतर राज्य उत्पन्न, उत्पन्न म्हणजे इन्कम,
राज्याला मिळणारा जो सोर्स आहे, इन्कम सोर्स आहे, मग तुम्हाला माहित आहे की राज्य असो की केंद्र शासन असो, त्यांना जो सोर्स आहे तो कुठला आहे, तर जे कर आहे म्हणजे वेगवेगळे कर, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष कर असतील, अप्रत्यक्ष कर असतील, किंवा करे इतर उत्पन्न म्हणजे करांव्यतिरिक्त जे उत्पन्न आहे तर त्या माध्यमातून आलेलं उत्पन्न असेल. आता जीएसटी आल्यामुळे जीएसटी चे जे काही टॅक्सेस आहेत ते जीएसटी मध्ये मर्ज झाले, त्याच्यामुळे केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना दिलेलं जे काही हे आहेत, त्याला काय म्हणतात तुम्हाला, जे नुकसान भरपाई आहे ते किती होती, काय होती, ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. त्यानंतर किमती हा जो घटक आहे हा अत्यंत एवढा इम्पॉर्टंट नाही आहे, कारण की किमती जो आहे WPI CPI कमी जास्त होत असतात, त्याच्यामुळे या घटकावर आपण जास्त लक्ष देणार नाही आहोत. जो सुरुवातीचा आपल्याला जो इम्पॉर्टंट घटक आहे तो म्हणजे कृषी. तर तुम्हाला कृषी क्षेत्रावर राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये तर जास्तीत जास्त क्वेश्चन्स जे आहेत ते कृषी क्षेत्रावर आलेले असतात. राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा कृषी क्षेत्रावर जास्तीत जास्त क्वेश्चन असतात. त्यामुळे कृषी क्षेत्राचा आपण डिटेल अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये कृषी, सिंचन, फलोत्पादन आहे, पशुसंवर्धन आहे, दुग्ध विकास आहे, मत्स्य व्यवसाय, या सर्व गोष्टीचा आपण इथे या माध्यमातून अभ्यास करणार आहोत. मग पायाभूत सुविधा ते सुद्धा एक इम्पॉर्टंट आहे चॅप्टर. उद्योग आणि सहकार आहे, सामाजिक क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये रोजगार, सार्वजनिक शिक्षण, ह्या सर्व गोष्टीचा आपण इन डिटेल अभ्यास या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून करणार आहोत. तुम्हाला संपूर्ण जे काही आर्थिक पाहणी अहवाल जे आहे ते पाहिजे डॉक्युमेंट असेल तर ते आमच्या टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात आलेलं आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता, किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर सुद्धा ते तुम्हाला मिळून जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट्स वाचायला पाहिजे का, तर मला तरी असं वाटत नाही का ते पूर्ण डॉक्युमेंट्स वाचण्याची तुम्हाला गरज आहे. हे जे 2 लेक्चर माझे असणार आहेत याच्या पुढचे, तर हे लेक्चर जरी तुम्ही ऐकलात तरी ते मोर दॅन सफिशियंट आहेत तुमच्या अभ्यासासाठी. जर तुम्हाला वाटतच असेल तर ते सारांश रूपात जे काही मी पेजेस इथे कव्हर केलेले आहेत ते पेजेस तुम्ही वाचू शकता. तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली असणार, ते तुम्हाला तिथून मिळून जाईल. तर सर्वात राज्याचा संक्षिप्त आढावा इथं जो दिलेला आहे तो थोडक्यात बघूया आपण. फॅक्च्युअल डाटा आहे याच्यामध्ये, परंतु अत्यंत इम्पॉर्टंट आहे, कारण की परीक्षेमध्ये तोच भाग इम्पॉर्टंट असतो आपल्यासाठी. तर इथे थोडक्यात माहिती दिलेली आहे, ते मी थोडक्यात वाचतोय बघा. देशाच्या पश्चिम व मध्य भागात वसलेल्या महाराष्ट्राला अरबी समुद्राचा 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. लक्षात घ्या, 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. सह्याद्री आणि सातपुडा पर्वतरांगाची नैसर्गिक तटबंदी लाभलेली आहे. वायव्येस गुजरात, उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगड, आग्नेयेस तेलंगणा, दक्षिणेस कर्नाटक आणि नैऋत्येस गोवा हे राज्य आहे. तुम्ही नकाशामध्ये ते बघू शकता. प्रशासकीय सोयीसाठी राज्याची विभागणी 36 जिल्हे. लक्षात घ्या, फॅक्च्युअल गोष्टी आहेत. 36 जिल्हे आणि 6 महसूल विभाग आहेत. कोणते कोणते महसूल विभाग आहेत? कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार 11.24 कोटी लोकसंख्या असलेले महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे तुम्हाला ते सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. तर क्षेत्रफळानुसार 3.8 लाख चौरस किलोमीटर हे भौगोलिक क्षेत्रफळ आहे महाराष्ट्राचं, आणि ते 3ऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. राज्याचे मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेले आहे, आणि 45.2% जनता जी आहे ती शहरामध्ये असते. किती टक्के? 45.2%. समोरचा भाग बघा. आता हे भौगोलिक माहिती आहे, तेवढी काही इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्ही ते भूगोलामध्ये सुद्धा वाचता. जसे राज्याचे हवामान उष्णकटिबंधीय आहे, मार्चपासून सुरू होणारे जे काही ह्या सर्व गोष्टी तिथे दिलेल्या आहेत, तेवढा काही इम्पॉर्टंट भाग नाही आहे, ते तुम्ही भूगोलामध्ये वाचा. आर्थिक बाबींवर आपला फोकस असणार आहे. तर इथे जे सांगण्यात आलेलं आहे ते म्हणजे उत्तम पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानातील प्रगती आणि कुशल मनुष्यबळाची उपलब्धता, प्रमुख भागांशी संपर्क व्यवस्था आणि नैसर्गिक साधन संपत्तीची मुबलकता यामुळे महाराष्ट्र जे आहे ते गुंतवणूकदारांसाठी कायम पसंतीचं राज्य ठरलेलं आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की मॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणूक शिखर परिषद आत्ताच झालेली आहे. त्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी परिषद आहे ह्या शिखर संमेलनाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद जो होता ते यावरून हेच सिद्ध होते की महाराष्ट्राचा जो विकास आहे तो झपाट्याने होत आहे. हे या माध्यमातून तुम्हाला राज्याचा संक्षिप्त आढावा जो आहे या माध्यमातून एवढा भाग इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बऱ्याच गोष्टी आता तुम्हाला याच्यापुढे फॅक्च्युअल दिसतील, आकडेवारी दिसेल. तर सर्वच आकडेवारी लक्षात ठेवायची आहे का? तर तसं नाही आहे, सर्वच आकडेवारी लक्षात ठेवायची नाही आहे, परंतु अतिशय महत्त्वाची जी आकडेवारी आहे ती मात्र तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचं आहे. तो दृष्टिक्षेपात महाराष्ट्राचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण थोडक्यात बघूया. इथं महसुली विभाग किती आहे, तर तुम्हाला जसं मी पूर्वी सांगितलेलं 6 महसुली विभाग आहेत. जिल्हे किती आहेत? 36 आहेत. तालुके किती आहेत? 355 तालुके आहेत. तर तुम्हाला एक तर आणखी एक गोष्ट सांगतो, 355 जे तालुके आहेत ते मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यामधील जे 3 तालुके आहेत ते इथे वगळण्यात आलेले आहेत. त्यामुळे एकंदरीत टोटल जर बघायला गेलं तर 355 तालुके आहेत, आणि ते जर 3 ॲड केले तर 358 तालुके होत असतात. त्यानंतर जी जनगणना आहे ती इथे आकडेवारी दिलेली आहे. आता मी इथे वाचत राहणार नाही, फक्त तुम्हाला इथे जो मी एक गोष्ट सांगणार आहे, स्त्री पुरुष प्रमाण जे आहे, सेक्स रेशो जो आहे तो इथे मी तुम्हाला सांगतो की तो आहे महाराष्ट्राचा 929. किती आहे? 929. 2016-17 साठी 929 हा सेक्स रेशो आहे महाराष्ट्राचा. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग तुम्हाला इथे बघायचं आहे भारताचा सेक्स रेशो किती आहे हे तुम्हाला समोर दिसेल, पण तुम्हाला जर आठवत असेल कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता.
त्यानंतर दुसरा भाग जो महत्त्वाचा दिलेला आहे प्रमुख पिकांचे उत्पादन. तर हे परीक्षाभिमुख कसं लक्षात ठेवायचं, तर सर्वात जास्त कुठल्या पिकाचं उत्पादन महाराष्ट्रामध्ये होत असते तर त्याचा क्रम लावायचा, चढता क्रम किंवा उतरता क्रम, त्या प्रकारे प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे हा जो भाग इथे दिलेला आहे तो तुम्ही इथं व्हिडिओ पॉज करून ते तुम्ही बघू शकता आणि ते त्याचा तुम्ही क्रम लावू शकता. आता कृषी उत्पादनाचा निर्देशांक जो इथे त्याने दिलेला आहे तो म्हणजे 240.2. तर असा कृषी उत्पादनाचा निर्देशांक दिलेला आहे. अशी आकडेवारी तुम्हाला फक्त पाठ करायची आहे. आता जी पशुधन गणना आहे तर यावर प्रश्न विचारलेला होता MPSCने. त्याच्यामुळे अशा प्रकारचा जो डाटा आहे तो कुठे मिळू शकतो, तर ह्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये मिळू शकतो. त्याच्यामुळे पशुधन गणनेवर प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्याच्यामुळे तुम्हाला आत्ता हे लक्षात ठेवायचं आहे. तर एकूण पशुधन जे आहे हजारात त्याची आकडेवारी दिलेली आहे, तर किती आहे ते तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. 32.489 हे 2012च्या आकडेवारीनुसार लक्षात ठेवायचं आहे. वनक्षेत्र सुद्धा इथे दिलेलं आहे महाराष्ट्राचं, ते किती आहे हे आकडेवारी इथे तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते बघू शकता. तर कुठली आकडेवारी इम्पॉर्टंट आहे आणि लक्षात ठेवायची हे मी तुम्हाला सांगू शकतो. इथं आकडेवारी मी वाचत बसणार नाही, तुम्हाला ते व्हिडिओ थांबवून किंवा तुम्ही PDF मधून तेवढा जो भाग आहे तो इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तुम्हाला ते हे करता येईल, हायलाईट करता येतील. सेकंड जो मुद्दा आहे तो म्हणजे आता तुम्हाला बँका किती आहेत हे काही लक्षात ठेवण्याचा भाग नाही आहे बँका, परंतु एकंदरीत महाराष्ट्राचा जो काही भाग आहे, आता जन्मदर इथे दिलेला आहे, मृत्यूदर दिला आहे, त्याची आकडेवारी दिली आहे, हे इम्पॉर्टंट भाग आहे. तर कुठली आकडेवारी इम्पॉर्टंट आहे हे इथे तुम्हाला समजायला पाहिजे. त्यामुळे जन्मदर, मृत्यूदर, अर्भक मृत्यूदर किती आहे हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. इथे आकडेवारी दिलेली आहे. अर्भक मृत्यूदर किती आहे बघा, 19 आहे. मृत्यूदर जो आहे 5.9 आहे आणि जन्मदर 15.9 आहे. तर अशा प्रकारचे आहे. आणि वाहतूक, तर याच्यावर प्रश्न विचारलेला आहे महाराष्ट्रामध्ये किती किलोमीटरचे जे रेल्वे मार्ग आहे त्याची लांबी किती आहे, एकूण रस्त्यांची लांबी किती आहे. तर हे गोष्टी डायरेक्ट आलेले क्वेश्चन्स आहेत आणि हे डायरेक्ट जे उत्तर आहेत त्याचे तुम्हाला या इकॉनॉमिक सर्व्हेमधून सापडू शकतात. त्यामुळे रेल्वे मार्गाची लांबी जर बघायला गेली वाहतुकीच्या बाबतीत तर 6165 किलोमीटर रेल्वे मार्ग महाराष्ट्रात आहेत आणि एकूण रस्त्यांची लांबी जर बघायला गेली किलोमीटरमध्ये तर 3,03,359 जे किलोमीटर रस्त्यांची लांबी महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर जो महत्त्वाचा जो भाग आहे इथे तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. लक्षात घ्या, याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येत असतात. स्थानिक स्वराज्य संस्था किती आहेत, तर जिल्हा परिषदेचा जर विचार करायला गेलं तर जिल्हा परिषदा महाराष्ट्रामध्ये 34 आहेत. नवीन आकडेवारी आहे ते तुम्हाला लक्षातच ठेवायची आहे, डायरेक्ट पाठ करून घ्या. जिल्हा परिषदा 34 आहेत. ग्रामपंचायती जे आहेत त्या ग्रामपंचायती 27,855 आहेत. पंचायत समित्या 351 आहेत. नगर परिषदा 236 आहेत. महानगरपालिका 27 आहेत. नगरपंचायत ज्या आहेत त्या 124 आहेत आणि कटक मंडळे 7 आहेत. लक्षात घ्या, 7, 8 नाही आहेत, 7 आहेत. तर 7 कटक मंडळे आहेत. ते तुम्हाला हा भाग लक्षात ठेवायचा आहे. सेकंड मुद्द्यावर बोलूया आपण, महाराष्ट्र आणि भारताची तुलनात्मक माहिती. तर हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्र आणि भारताची तुलनात्मक माहिती लक्षात ठेवणे गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये लोकसंख्येची तुलनात्मक माहिती, त्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की सर्वात महत्त्वाची जर कुठली गोष्ट असेल तर स्त्री पुरुष प्रमाण हे जे आहे ते महत्त्वाचा भाग आहे. तर स्त्री पुरुष प्रमाण जसं मी तुम्हाला सांगितलं की भारत आणि महाराष्ट्र, तर स्त्री पुरुष प्रमाण दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या तर किती आहे, 943 भारतामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये 929 आहे. लक्षात घ्या, 929 महाराष्ट्रामध्ये आहे, 943 भारतामध्ये आहे. ओके. त्यानंतर लोकसंख्येचा दशवार्षिक वृद्धी दर. लक्षात घ्या, राज्यसभेच्या पूर्वपरीक्षेमध्ये 4 प्रश्न आलेले आहेत लोकसंख्येवर, त्याच्यामुळे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. लोकसंख्येचा दशवार्षिक वृद्धी दर जो आहे तो 17.7% आहे भारताचा आणि लोकसंख्येचा वार्षिक वृद्धी दर जो महाराष्ट्राचा आहे तो आहे 16.0 म्हणजे 16% आहे महाराष्ट्राचा. आता 16% महाराष्ट्राचा, 17.7% भारताचा, एवढं लक्षात ठेवायचं आहे. साक्षरतेचं प्रमाण त्यामध्ये 73.0 हे साक्षरतेचं प्रमाण भारताचं आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त जे आहे महाराष्ट्राचं ते म्हणजे 82.3 हे आहे साक्षरतेचं प्रमाण महाराष्ट्राचं. त्याच्यामुळे एकंदरीत जर बघायला गेलं तर महाराष्ट्राचं साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे भारतापेक्षा. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर आता इथं जे वार्षिक प्रमुख पिकांखालील क्षेत्र जे आहे महाराष्ट्राचा आणि भारताचा याचा विचार करण्यात आलेला आहे. तर हा भाग जास्त लक्षात ठेवू नका, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की महाराष्ट्र किंवा भारतामध्ये प्रमुख पिकांखालील क्षेत्र जे आहे त्याचा चढता किंवा उतरता क्रम, कोणतं पीक जे आहे जसं की तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, तर हे कोणतं पीक महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सर्वात जास्त पिकवल्या जाते त्याचा चढता किंवा उतरता क्रम हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके. राज्य अर्थव्यवस्थेवर एक नजर टाकूया. राज्य अर्थव्यवस्था काय आहे बघा. सन 2015-16च्या तुलनेमध्ये 2015-16च्या तुलनेमध्ये 16-17 लक्षात घ्या, आता सध्या चालू आहे 17-18, 2015-16च्या तुलनेमध्ये 16-17 अर्थव्यवस्थेची जी वाढ झाली होती ती 10% अशी 2 अंकी होती. किती होती? 10% होती. आणि 2017-18चे जे स्थूल राज्य उत्पन्न आहे 16-17च्या तुलनेमध्ये ते 2,39,473 कोटी. आता हा आकडा लक्षात ठेवायचा नाहीये, त्याच्या पुढचा आकडा लक्षात ठेवायचा आहे. कोणता? की दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र प्रमुख राज्यांमध्ये अग्रेसर आहे. हे हायलाईट करून ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर जो महत्त्वाचा जो भाग देण्यात आलेला आहे इथं तो म्हणजे कोणता आहे बघा,
की सन 2017-18च्या पूर्वानुमानानुसार, पूर्वानुमान म्हणजे काय, पूर्वी ठरवल्यानुसार राज्य अर्थव्यवस्था जी आहे ती मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 7.3% वाढणार आहे, वृद्धी दराने वाढणार आहे, असा एक अपेक्षा ही ठेवण्यात आलेली आहे. आता ही वाढ जी आहे ती राज्य अर्थव्यवस्थेची 2016-17 मधील 10% वाढीच्या पार्श्वभूमीवर आहे. देशाची अर्थव्यवस्था 6.5% वाढणे अपेक्षित आहे आणि राज्याची अर्थव्यवस्था जी आहे ती 7.3%, म्हणजे असा जो आकडेवारी आहे जी आहे ती थोडीशी इथे लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर इथे जर अतिशय महत्त्वाचा भाग आणि क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे किंवा येण्याचे चान्सेस त्याचे जास्त आहेत तर असा कोणता भाग आहे, तर तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा बघा, निवडक राज्यांचे दरडोई उत्पन्न, त्याचा जोड्या लावा किंवा त्याचा उतरता क्रम चढता क्रम सांगा, अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. त्याच्यामुळे निवडक राज्यांचे जे दरडोई उत्पन्न आहे त्याचा आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश, तर जे काही 5 राज्य इथे दिलेले आहेत ते 5-6 राज्य तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहेत. तर जागतिक अर्थव्यवस्थेचा अतिशय महत्त्वाचा भाग इथे देण्यात आलेला आहे बघा, तो हायलाईट करण्यासारखा आहे. तो म्हणजे महाराष्ट्राचा जो काही GDP ग्रोथ आहे तो 7.3% असणार आहे. कोणाच्या तुलनेत जर इतर बघायला गेलं तर जागतिक जी अर्थव्यवस्था आहे हे 3%नी वाढत आहे. जपान 1.7%, अमेरिका 2.2%, जर्मनी 2.0%, चीन जो आहे तो 6.8%, भारत 6.5%. म्हणजे विचार जर करायला गेलं तर एवढ्या देशांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राची जी काही GDP ग्रोथ आहे, जो काही विकास दर आहे हा जास्त आहे, हे याच्यातून दिसून येत आहे. ओके, समोर जाऊया. कृषी क्षेत्र महत्त्वाचं आहे. कृषी क्षेत्रावर जास्त भर देण्यात येत आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा कृषी क्षेत्रावर जास्त भर देण्यात आलेला आहे, हे तुम्ही बघू शकता. आता उद्याच्या पेपरमध्ये ते तुम्हाला ह्या सर्व गोष्टी माहीत होतीलच. कृषी व संलग्न क्षेत्र याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारण्यात आलेला होता. कृषी क्षेत्रामध्ये कुठल्या गोष्टीचा समावेश होतो तुम्हाला सांगायचं आहे. वने येतात का त्याच्यामध्ये, ओके, आणि मत्स्य व्यवसाय येतो का ते तुम्हाला सांगायचं आहे. कृषी व संलग्न कार्य जे आहे त्याच्यामध्ये सन 2017 मध्ये सरासरी पावसाच्या फक्त 84.3%. मग आता किती हे लक्षात ठेवायचं का, नाही, काही लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे सन 2017 मध्ये सरासरी पावसाचा जो 84.3% पाऊस पडला आणि राज्यातील 355 तालुक्यांपैकी जे काही 147 तालुके त्याच्यामध्ये अपुरा पाऊस होता. त्याच्यामुळे काय झालं की पावसाचं प्रमाण हे कमी होतं, हे या इकॉनॉमिक सर्वेमध्ये याला सांगायचं आहे. कृषी गणना जी आहे 2010-11 प्रमाणे वाहित खात्यांच्या सरासरी क्षेत्रानुसार राज्याचं 1.44 हेक्टर देशात 10वा क्रमांक आहे. कितवा क्रमांक आहे, 10वा क्रमांक आहे. कृषी गणना 2010-11 प्रमाणे सरासरी क्षेत्राच्या राज्याचा 10वा क्रमांक लागतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर अतिशय महत्त्वाचा जो भाग आहे इथे देण्यात आलेला आहे तो म्हणजे सन 2017-18 मध्ये रब्बी पिकांखालील क्षेत्र होते ते किती होते, 46.88 लाख हेक्टर होते. ओके, गतवर्षीच्या तुलनेमध्ये तृणधान्य, कडधान्य आणि तेलबिया यांच्या उत्पादनामध्ये अनुक्रमे 39%, 4% आणि 73% घट अपेक्षित आहे. तर हे तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचं आहे की कुठल्या याच्यात घट झाली, कुठल्या याच्यात वाढ झाली. तर तृणधान्य, कडधान्य आणि तेलबिया याच्यामध्ये घट झालेली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर थोडंसं दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष देऊया. जलयुक्त शिवार अभियान काय सांगताय बघा. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन 2016-17 मध्ये निवडण्यात आलेले जे काही गावं होती त्या गावांमध्ये जलसाठा जो आहे, पाणी टंचाई जे मुक्त करण्यात आलेली आहे. या अभियानांतर्गत 2017-18 मध्ये एकूण 5018 गावांची निवड करण्यात आलेली होती. तर तुम्हाला जलयुक्त शिवार योजना काय आहे नेमकी ते तुम्हाला वाचायचं आहे. तुमच्या फॅक्च्युअल पुस्तकातून तुम्ही ते बघू शकता. समोरचा भाग अतिशय महत्त्वाचा जो आहे, नीती आयोगाच्या पायाभूत सुविधा 2017च्या अहवालानुसार पायाभूत सुविधांमध्ये प्रकल्पामधील एकूण खर्चाच्या 11% हिश्शासह महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. कशामध्ये, तर पायाभूत सुविधा प्रकल्पातील एकूण खर्च, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. याचा अर्थ सांगण्यात येत आहे की महाराष्ट्र पायाभूत खर्चावर जास्तीत जास्त खर्च करत आहे, हे याच्या माध्यमातून दिसून येते. तर मार्च 2017 पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदांच्या देखरेखीखाली रस्त्याची जी लांबी होती 3.3 लाख किलोमीटर होती. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा भाग जो आहे तो महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, याच्यावर जरा जास्त चर्चा चालू आहे, त्याच्यामुळे क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. तर महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची लांबी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. 8 पदरी महामार्ग असणार आहे. हा मुंबई आणि नागपूर यांना जोडणार आहे. मुंबई आणि नागपूर 701 किलोमीटर लांब आणि 120 मीटर रुंद. आता ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर लांबी तर लक्षात ठेवणे गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला 701 किलोमीटर लांब आहे ह्या मार्गाची लांबी, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याची रुंदी 120 मीटर रुंद आहे. तर हा द्रुतगती महामार्ग जो आहे हा प्रस्तावित महामार्ग आहे. मुंबई ते नागपूर अंतर जे आहे ते 8 तासात गाठता येणार आहे यामुळे. आणि या प्रकल्पाचा एकूण खर्च 46,000 कोटी आहे. आणि या महामार्गासाठी एकूण 8,513.19 हेक्टर आवश्यक जमिनींपैकी जे काही भूसंपादन झालेलं आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नाही तुम्हाला. फक्त किती पदरी आहे, कुठे जाणार आहे, कुठून कुठे जोडणार आहे, किती तासात जोडणार आहे, ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ओके, त्यानंतर अतिशय महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे सामाजिक क्षेत्राकडे येऊया आपण. सामाजिक क्षेत्रामध्ये काय आहे बघा. सन 2015-16 मध्ये घेण्यात आलेल्या 5व्या रोजगार बेरोजगारी पाहणीनुसार
राज्यातील नित्य मुख्य कार्यस्थितीनुसार 15 वर्ष व त्यावरील व्यक्तींसाठी श्रमशक्ती जो सहभाग आहे 52.7% आहे। तर असे क्वेश्चन जे आहेत ते राज्यसभेच्या मुख्य परीक्षेमध्ये येत असतात, त्याच्यामुळे तुम्हाला हा भाग इथे लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर जो आहे अखिल भारतीय उच्च शिक्षण पाहणी अहवालानुसार उच्च शिक्षणातील 2016-17 मधील जी पटसंख्या होती ती एवढी होती, किती 40.16 लाख होती। ओके, तर आणि महाराष्ट्र मानवी विकास कार्यक्रम राज्यातील अतिमागास 125 तालुक्यांमध्ये राबवण्यात येत आहे। तर हा एक भाग तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। त्यासाठी 27 तालुक्यांसाठी ॲक्शन रूम टू रेड्यूस पॉवर्टी नावाचा जो काही कार्यक्रम आहे हा राबवण्यात येत आहे, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर लोकसंख्या जो भाग आहे, लोकसंख्या आणि कृषी क्षेत्र जास्त क्वेश्चन्स असतात। लोकसंख्या जसं आपण पूर्वी बोललेलोच आहे, तर लोकसंख्या इथे बघून घ्या तुम्ही, जे तक्ते दिलेले आहेत व्हिडिओ पॉज करा किंवा तुमच्याकडे जर हार्ड कॉपी असेल तर त्याच्यामधून अंडरलाईन करून घ्या। लोकसंख्या जी आहे ती ग्रामीण, त्यामध्ये नागरी आणि एकूण अनुसूचित जाती किती, जमाती किती, त्या महाराष्ट्रात किती आहे, अखिल भारतामध्ये किती आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला इथे वाचायच्या आहेत। ओके, निवडक राज्यांचे लोकसंख्या विषयक महत्त्वाचे निर्देशांक इथे दिलेले आहेत। मग त्याच्यामध्ये बाकी आपल्याला लक्षात ठेवायचं नाही, तर याच्यात लक्षात काय ठेवायचं आहे की महाराष्ट्राचा दशवार्षिक जो निर्देशांक म्हणजे दशवार्षिक जी वाढ होती ती इतर राज्याच्या तुलनेत कशी होती। म्हणजे सपोजली राजस्थानमध्ये 2001 ते 2011 या 10 वर्षामध्ये लोकसंख्येचं जे प्रमाण आहे किती पर्सेंटनी वाढलं आणि महाराष्ट्रात किती पर्सेंटनी वाढलं, म्हणजे जेणेकरून याच्यावरून तुम्हाला एक ॲनालिसिस येऊन जाईल की महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर लागतो बुवा त्याचा क्रमांक। ओके, ठीक आहे। अखिल भारताचा सुद्धा इथे क्रमांक देण्यात आलेला आहे। निवडक राज्यातील स्त्री पुरुष प्रमाण याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन आलेला होता, त्यामुळे हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे। जो महत्त्वाचा भाग आहे त्याच्याच मी इथे पीपीटी घेतलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला निदान एवढे ज्या गोष्टी मी इथे घेतलेल्या आहेत तेवढे जरी तुम्ही केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे, तुम्हाला कुठले हॉर्ड कॉपी वाचायची गरज नाहीये। निवडक राज्यामधील स्त्री पुरुष प्रमाण इथे दिलेलं आहे बघा। महाराष्ट्राचं जसं मी तुम्हाला सांगितलंय त्याच्यामध्ये ग्रामीण किती, नागरी किती आणि एकूण किती, 2001 मध्ये किती होता आणि 2011 मध्ये किती होता, तर सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या तर नाही। महाराष्ट्राचं 2001 मध्ये किती होता आणि 11 मध्ये किती होता एवढं लक्षात ठेवा, आणि त्यानंतर जे ग्रामीण आहे आणि नागरी हे किती होतं एवढं लक्षात ठेवा। ओके, निवडक राज्यातील बालकांमधील मुलामुलींचे प्रमाण किती आहे, तर हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा भाग आहे। त्यानंतर साक्षरता दर, तर साक्षरता दरामध्ये देशात पुरुष व स्त्री साक्षरता दर जो आहे याच्यामध्ये लक्षणीय तफावत आहे। काय आहे? तफावत आहे, म्हणजे डिफरन्स आहे। 2011च्या जनगणनेनुसार जर बघायला गेलं तर राज्यातील स्त्री पुरुष जे साक्षरतेची जी तफावत आहे ती 16.3% आहे, तर ही आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। ओके, त्यानंतर स्त्री पुरुष साक्षरतेच्या दरामधील सर्वात जास्त तफावत ही राजस्थानमध्ये आहे। तर मग ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, तर राजस्थानमध्ये जास्त तफावत आहे, किती आहे? 27.1% आहे। आणि संपूर्ण देशाचा जर विचार करायला गेलं तर काय होते की 16.3% हे तफावत तिथे आहे। तर सर्वात जास्त तफावत ही राजस्थानमध्ये आहे। 19 राज्यांमध्ये स्त्री पुरुष साक्षरतेमधील तफावत ही अखिल भारतीय स्तरावरील तफावतीपेक्षा कमी आहे। लक्षात ठेवा, 19 राज्यांमध्ये जे भारतामध्ये जी तफावत आहे त्याच्यापेक्षा कमी आहे। निवडक राज्यांकरिता साक्षरता दर तक्ता 2.25 मध्ये दिलेला आहे, जसं मी तुम्हाला समोर इथे दाखवणार आहे। ओके, आता निवडक राज्यांकरिता साक्षरता दर वयोगट 7 वर्ष व अधिक, तर ह्या इथे तुम्हाला व्हिडिओ थांबवून तुम्ही बघू शकता। ओके, समोर जाऊया आपण। पिण्याच्या पाण्याचे स्रोत ह्या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट नाही आहेत। प्रकाश योजनेचे स्रोत जर बघा इथं थोडंसं, विजेचा वापर करणाऱ्या कुटुंबाचे सर्वात कमी प्रमाण हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे। लक्षात घ्या, 59.2% फक्त लोक विजेचा वापर करतात गडचिरोली जिल्ह्यामध्ये। ओके, आणि नंदुरबारमध्ये 58.3%। आकडेवारी लक्षात ठेवू नका, परंतु जिल्ह्यांचे नाव तरी कमीत कमी लक्षात ठेवायला पाहिजे। महाराष्ट्राची व भारताची जनगणनानुसार आधारित लोकसंख्या किती आहे इथे आकडेवारी दिलेली आहे। जसं मी तुम्हाला सुरुवातीला इकॉनॉमिक सर्वे ही जी गोष्ट असते त्याच्यामध्ये आकडेवारी प्रचंड प्रमाणात दिलेली असते, परंतु आकडेवारीचं विश्लेषण करा तुम्ही। फक्त आकडेवारी लक्षात नाही ठेवलात तरी चालेल, म्हणजे कोण जास्त कोण कमी हे विश्लेषण करा। ओके, आता इथे प्रत्येक जिल्ह्यानुसार सुद्धा इथे आकडेवारी दिलेली आहे। मग मुंबई शहराचं पुरुष किती, स्त्री किती, सेक्स रेशो किती, साक्षरता दर किती, बालकांमधील स्त्री पुरुष प्रमाण किती, स्त्री पुरुष प्रमाण एकूण किती, तर ह्या सर्व गोष्टी आहेत। आणि मित्रांनो याच्यावर क्वेश्चन येतात। आता तुम्ही म्हणाल तर सर एवढ्या सर्व गोष्टी आकडेवारी लक्षात ठेवणे गरजेचं आहे, सर्व नका ठेवू, किमान कमीत कमी जे काही महत्त्वाचे 5 जिल्हे असतील किंवा 5 विभाग असतील तर त्याचा तुम्ही लक्षात ठेवू शकता। ओके, क्वेश्चन येतात काही गोष्टींसाठी पाठ रट्टा मारो जिंदाबाद तुम्हाला करावंच लागेल त्या सर्व गोष्टी। राज्य उत्पन्नाचा विचार करायला गेला, जसं मी तुम्हाला पूर्वी बोललेलं आहे, राज्य उत्पन्न की जे काही आकडेवारी दिलेली आहे इथे की राज्यात 2017-18 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत कमी पाऊस झाला, त्याच्यामुळे जे काही जीडीपी ग्रोथ आहे तो उणेमध्ये गेलेला आहे, त्यामुळे कमी आहे या वर्षीचा जीडीपी ग्रोथ जो आहे तो कमी याच्यामध्ये गेलेला आहे। ओके, वास्तविक रिअल उत्पन्न ह्या सर्व आकडेवारी आहेत।
थोडंसं ॲनालिटिकल जाऊया आपण. स्थूल राज्य उत्पन्न आणि स्थूल देशांतर्गत उत्पादनातील प्रमुख क्षेत्राचा सरासरी हिस्सा किती आहे हे इथे दिलेला आहे बघा. कृषी आणि संलग्न कार्याचा जो हिस्सा आहे तो 11.9% आहे. सेवा क्षेत्राचा म्हणजे GDP कृषी, जसं मी तुम्ही इंग्लिशमध्ये जर विचार करायला गेलं ॲग्रिकल्चर, सर्व्हिस सेक्टर आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा वाटा किती आहे बघा 33.6%, ॲग्रिकल्चरचा 11.9% आणि सर्व्हिस सेक्टरचा 54.5%. तर ही आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे मित्रांनो. ओके, महाराष्ट्राचं सांगितलं. भारताचं इथे तुम्ही बघू शकता, भारताचं बघा कृषी क्षेत्रामध्ये 17.9%. मग तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो की महाराष्ट्राचं कृषी क्षेत्राचं प्रमाण आणि भारताचं कृषी क्षेत्राचं प्रमाण तुलना जर करायला गेली तर कोणाचं जास्त आहे? भारताचं जास्त आहे, महाराष्ट्राचं कमी आहे. त्यानंतर जागतिक अर्थव्यवस्था, थोडासा भर MPSCचा आजकाल चाललेला आहे जागतिक अर्थव्यवस्थेकडे. त्याच्यामुळे जसं मी तुम्हाला आता एक प्रश्न इथे विचारतो, जसं मी ज्याच्यावर आपण डिस्कस केले, जागतिक अर्थव्यवस्था किती % वाढत आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. किती % वाढत आहे, GDP ग्रोथ किती आहे जागतिक अर्थव्यवस्थेचा, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. जागतिक अर्थव्यवस्था जी आहे त्याच्यावर एक ओव्हरलुक घेऊया आपण. जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती ही भवितव्य अहवाल 2018 नुसार जागतिक अर्थव्यवस्थेत सन 2017 मध्ये अंदाजित वाढ जी आहे ती 3.0 म्हणजे जसं तुम्हाला आता मी विचारलेलं होतं 3.0% असून 2016 मधील जी वाढ होती ती 2.4% होती. ओके, त्याच्यामुळे थोडंसं इथे जागतिक अर्थव्यवस्था सुद्धा वाढत आहे हे इथे दिसून येते. तर तुम्हाला इतर जर ग्राफ हा जो इथे दिलेला आहे, तक्ता जो दिलेला आहे, त्याचा ॲनालिसिस जर तुम्ही करायला गेलात तर जी अर्थव्यवस्थेचा जो इथं ग्राफ तुम्ही बघा 2015-16 मध्ये कसं होतं बघा, 2015 मध्ये खाली गेलेला आहे आणि 2017 मध्ये हळूहळू वाढताना तुम्हाला इथे दिसत आहे. ओके, आता महसुली जमा किती, भांडवली जमा किती, किती कोटी रुपये जमा झाले, ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायची गरज अजिबात नाही आहे. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कर महसूल जो आहे तो वाढला आहे की कमी झाला आहे, कमी झाला तर काय कमी झाला आहे, हे गोष्टी तुम्हाला इथे वाचणे गरजेचं आहे. आता 14व्या वित्त आयोगाकडे जाऊया. 14व्या वित्त आयोगाच्या केंद्राच्या शिफारशीनुसार वाटणी योग्य कर जे आहे संकलनातील राज्यांचा हिस्सा 32% वरून 13व्या वित्त आयोगानुसार 32% होता, आता 14व्या वित्त आयोगानुसार 42% झाला. त्यामुळे काय झालं की राज्यांना केंद्रीय करांपासून प्राप्त निधींपैकी वितरणासाठीचा जो निधी होता त्याच्यात राज्याचा हिस्सा जो आहे 5.199% वरून 5.521% वाढ झाली आहे. म्हणजे ऑब्वियस गोष्ट तुम्हाला सांगितलं, जसं 14वा वित्त आयोग काय म्हणत होता की 32% जे तुम्ही निधी देत होतात केंद्राकडून राज्यांना येणारा निधी तो आता वाढवा, तर 42% झाला. त्याच्यामुळे तुम्हाला जो आहे इथे लक्षात ठेवायचा आहे की राज्याचा हिस्सा आहे तो वाढलेला आहे. ओके, आता महसुली जमा आणि आता 14व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सहाय्यक अनुदाने, आता हे सहाय्यक अनुदाने सुद्धा वाढ झालेली आहे. मूलभूत अनुदान आणि कामगिरीवर आधारित अनुदाने, तर ह्या सर्व गोष्टी तेवढ्या इम्पॉर्टंट नाही आहेत. तुटीचा कल, तर राजकोषीय तूट कशी होती तर इथे तुम्हाला इथे दिसत आहे राजकोषीय मर्यादा किती, ऋणभार किती. तर 2019-20 मध्ये 2.7%, 2018-19 मध्ये 2.7%, 2017-18 मध्ये 2.8%. लक्षात ठेवा 2.8% राजकोषीय तूट असेल. राजकोषीय तूट राज्यांसाठी एकत्रित वित्तीय सुधारणा अंतर्गत घालून दिलेल्या ह्या मर्यादा आहेत, तर त्याच्यामुळे तुम्हाला हा भाग लक्षात ठेवायचा आहे. आता ऋणस्थिती कशी आहे, म्हणजे जे कर्ज बाजार जो आहे आपला महाराष्ट्र शासनावरचा तो इथे थोडक्यात बघूया. राज्यांच्या दायित्वामध्ये ऋणभार जो आहे, परतावा न केलेले जे संचित कर्ज आहे, परतावा न केलेले म्हणजे न दिलेले कर्ज जे आहे, ज्याची मुद्दल आपण देत नाही, तो 2017-18 मध्ये जे अपेक्षित ऋणभार जो आहे 4,13,044 कोटी. लक्षात घ्या 4,13,044 कोटी एवढे हे कर्ज इथे आहे महाराष्ट्रावर. त्याचे स्थूल राज्य उत्पादनाशी म्हणजे GDPशी जर विचार करायला गेलं तर 16.6%. लक्षात घ्या 16.6% जे आहे ते कर्ज आहे महाराष्ट्रावर आहे GDPच्या 16.6%. ओके, त्यानंतर कृषी व संलग्न क्षेत्राचा जर विचार करायला गेला, आता इथे मी जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे कृषी विकासासाठी ज्या प्रमुख योजना राबवलेल्या होत्या त्या योजनांचा समावेश या इकॉनॉमिक सर्वेमध्ये आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या योजना आहेत त्या पुस्तकामध्ये जर व्यवस्थित दिल्या नसतील तर तुम्ही इथून वाचू शकता आणि इथूनच क्वेश्चन्स डायरेक्ट येऊ शकतात. तर राष्ट्रीय कृषी विकास योजना, आता इथे राष्ट्रीय कृषी विकास योजनेची माहिती दिलेली आहे. राष्ट्रीय कृषी विस्तार आणि तंत्रज्ञान अभियान काय आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, तर याची थोडक्यात मी माहिती सांगतो तुम्हाला. इथे तांदूळ, गहू, कडधान्य या पिकांखालील क्षेत्र विस्तार व उत्पादकतेत सुधारणा या प्रमुख उद्देशाने, बघा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाचा उद्देश काय होता हे तुम्हाला इथे दिलेलं आहे. तर या उद्देशाने सन 2007-8 मध्ये हे अभियान सुरू करण्यात आलेले होते. भरड धान्य, कापूस, ज्यूट आणि ऊस या नगदी पिकांचा समावेश सुधारित अभियानामध्ये 2014-15 पासून करण्यात आला. त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न जर विचारला की राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाचा उद्देश काय आहे आणि त्याच्यामध्ये जर वरचाच शब्द जर उल्लेख केलेला असेल तर ते विधान चुकीचं आहे. तर त्याच्यामध्ये कापूस, ज्यूट आणि ऊस याचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर या अभियानांतर्गत काय हे जे झालेलं आहे, उन्नती झालेली आहे ही आकडेवारी दिलेली आहे. तर तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं नाही, फक्त लक्षात ठेवायचं आहे हे अभियान नेमकं कशावर काम करतं.
त्यानंतर आहे राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन आलेले आहेत. फलोत्पादनाखालील क्षेत्र उत्पादकता वाढवणे आणि कापणी पश्चात व्यवस्थापनास चालना देण्याचा मुख्य उद्देश या अभियानाचा होता. त्यामुळे केंद्र शासनामार्फत 2005-06 मध्ये हे अभियान सुरू करण्यात आलं होतं. तर एवढं लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचा जो भाग आहे तो इथे दिलेला आहे की फळे, भाजीपाला आणि फुलांची निर्यात आणि निर्यातीचे मूल्य. तर हा भाग लक्षात ठेवायचा नाही आहे. आदिवासी जिल्ह्यामध्ये परसबाग लागवडीस प्रोत्साहन देण्यात ही जी योजना होती ही काय होती, तर ही योजना राज्यातील 12 आदिवासी जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे. आणि आदिवासी कुटुंबाच्या आहारामध्ये क जीवनसत्वे आणि लोह यासारखी अन्नद्रव्ये जे आहेत ते समाविष्ट होण्याच्या दृष्टीने त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी परसबागेमध्ये फळझाडे लावणे यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती. आणि त्यासाठी 2016-17 मध्ये एवढ्या कोटी रुपये देण्यात आले, मंजूर करण्यात आले. ह्या सर्व गोष्टी नाही. एखादी जर योजना असेल तिचा नेमका उद्देश काय आहे हे एवढं लक्षात ठेवा. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यामधील शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देणे, तर ही महत्त्वाची योजना आहे. अनुसूचित जाती व नवबौद्धमधील 6 हेक्टर पर्यंत वाहित क्षेत्र व 50,000 पर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या, त्याची इलिजिबिलिटी काय आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 6 हेक्टर पर्यंत जमीन आणि 50,000 पर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या अनुसूचित जमातीतील 6 हेक्टर पर्यंत वाहित क्षेत्र. अनुसूचित जाती वेगळे, जमाती वेगळे. जमाती म्हणजे शेड्यूल ट्राईब आणि जाती म्हणजे शेड्यूल कास्ट. ओके, हे दोघांसाठी ही योजना आहे. तर अशांसाठी जी उत्पादकता वाढवण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते या योजनेमार्फत. आणि अर्थसहाय्य, शेतजमिनीचा विकास, निविष्ठा, सिंचनाच्या सुविधा ह्यासाठी ही योजना आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देणे. त्यानंतर महत्त्वाच्या योजना कोणत्या वाचायच्या आहेत तुम्हाला थोडक्यात सांगतो. उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहीम ही काय हे वाचायचं आहे. महावेद अभियान काय आहे बघा. हवामान विषयक विविध घटकांची दैनंदिन माहिती गोळा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून महावेद प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. आणि त्यासाठी राज्यातील प्रत्येक महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्राच्या जाळ्याचा समावेश आहे. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे वाचायच्या आहेत. त्यानंतर मित्रांनो, राज्यातील पशुधन आणि कुक्कुटपालनासंदर्भातील इथं माहिती दिलेली आहे. तर पशुधन किती आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. निवडक राज्यातील मांस, दूध, अंडी व लोकर यांचे सन 2016-17 मधील अंदाजित उत्पन्न. तर हे आकडेवारीवर तुम्हाला तुलनात्मक प्रश्न विचारू शकते, जसं की गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र याच्या तुलनेत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक होता, भारताच्या तुलनेत किती, भारतात किती पशुधन, भारतात दुधाचं उत्पादन किती झालं, अंडीचं उत्पादन किती झालं. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या ॲनालिटिकल याच्यामधून ते दिसून येतील. तर तुम्हाला कुठले क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे आणि कुठला भाग इम्पॉर्टंट आहे, कुठला हायलाईट करायला पाहिजे हे गोष्टी तुम्हाला या माध्यमातून सांगितल्या जाते. जर प्रत्येक लाईन टू लाईन एक्सप्लेन करायला गेलं तर खूप वेळ जाऊ शकतं. आणि साधारण 312 पानांचं मे बी 312 पानांचं हे आर्थिक पाहणी अहवाल आहे. तर सर्व वाचत बसून तुम्हाला काही PhD करायची नाही आहे. तर इम्पॉर्टंट भाग कुठला आहे तोच तेवढा लक्षात ठेवा. राष्ट्रीय गुरे पैदास व दुग्ध विकास कार्यक्रम काय आहे ते थोडंसं लक्षात ठेवा. राष्ट्रीय गुरे व दुग्ध विकास कार्यक्रम जो आहे हा 100% केंद्र पुरस्कृत कार्यक्रम आहे. तर असे प्रश्न विचारण्यात येतात की राष्ट्रीय गुरे पैदास व दुग्ध विकास कार्यक्रम याच्यामध्ये राज्याचा वाटा 25%, केंद्राचा वाटा 75%, असं नाही आहे. 100% वाटा हा केंद्राचा आहे. ओके, तर हे कशासाठी अभियान आहे, तर गुरे पैदास, बळकटीकरण आणि विस्तारीकरण, देशी जातीच्या पैदाशीचे संवर्धन आणि ग्रामीण युवकांसाठी स्वयंरोजगार निर्मितीकरता महाराष्ट्र पशुधन विकास मंडळातर्फे तो राज्यामध्ये राबविण्यात येतो. पण पैसा कोण देतो, केंद्र सरकार देतो. तर या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय गुरे पैदास, राष्ट्रीय दुग्ध विकास कार्यक्रम हे 2 घटक आहेत. ओके, त्यामध्ये उद्देश काय ते इथे दिलेले आहे ते तुम्ही वाचू शकता. राष्ट्रीय दुग्ध विकास कार्यक्रमाची उद्दिष्टे असं डायरेक्ट दिलेलं आहे. आणि असेच ऑप्शन तुम्हाला परीक्षेमध्ये असतात आणि त्याच्यावर क्वेश्चन्स विचारण्यात येतात. राष्ट्रीय गोकुळ अभियान अतिशय महत्त्वाचं आहे. तर राष्ट्रीय गोकुळ अभियान कधी सुरू झालं, तर राष्ट्रीय गुरे पैदास कार्यक्रम 2015-16 मध्ये सुरू झाला आहे. आणि केंद्र शासनाने यासाठी एवढा फंड दिला, ह्या सर्व गोष्टी तिथे आहेत. तर हे इम्पॉर्टंट नाही, कशासाठी आहे ते लक्षात ठेवा. राष्ट्रीय पशु उत्पादकता अभियान, त्याची सुद्धा इथे माहिती दिलेली आहे. व्हिडिओ थांबवून वाचा तुम्ही. तर अशा ज्या काही योजना इथे दिलेल्या आहेत, आता मी प्रत्येक वाचत नाही राहणार. गोवर्धन गोवंश सेवा केंद्र आहे, राष्ट्रीय पशुधन अभियान आहे. कृषी क्षेत्रावर जास्त भर द्या, महामेश योजना गव्हर्नमेंटने आत्ता आणलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हा सर्व भाग लक्षात ठेवायचा आहे. पशुधन विमा योजना आहे, कुक्कुट विकास आहे, स्वयं प्रकल्प आहे. तर अशा प्रकारे इम्पॉर्टंट भाग तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा. आता नीलक्रांती धोरण काय थोडक्यात बघूया. केंद्र शासनाने नीलक्रांती अभियान जाहीर केलं आहे. त्यानुसार राज्य शासनाने सन 2017-18 मध्ये 17-18 मध्ये जे आहे राज्य शासनाने ते नीलक्रांती धोरण जाहीर केले आहे. अभियानाने प्रमुख उद्दिष्ट जे आहे ते सागरी गोड्या व पाण्यातील मत्स्य उत्पादनाच्या पूर्ण क्षमतेचा वापर करून उत्पादन 2020 पर्यंत 3 पट वाढवणे आहे. तर अशा प्रकारे कोणत्या ज्या गोष्टी आहेत नीलक्रांती धोरण.
तुमचा एका दिवसामध्ये इकॉनॉमिक सर्वे वाचून होऊ शकतो. जर कमीत कमी तुम्ही 8 ते 10 तास जर दिलात तर एका दिवसात इकॉनॉमिक सर्वे वाचून होऊ शकतो. फक्त कुठल्या गोष्टी वाचायच्या आहेत ह्यात तुम्ही जर हे व्हिडिओच्या माध्यमातून जर बघितलात तर तुम्हाला हे कळून जाणार. रेशीम उत्पादन आहे तर ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी हे रेशीम उत्पादन हा कृषी आधारित उद्योग आहे. तो तुती रेशीम विकास कार्यक्रमातील राज्यातील 24 जिल्ह्यामध्ये राबवण्यात आलेला आहे. तर अशी आकडेवारी इम्पॉर्टंट आहे. वनांची स्थिती इम्पॉर्टंट आहे. वनांची स्थिती सन 2016-17 मधील अखेर राज्याचे एकूण वनक्षेत्र किती होते तर 61,724 चौरस किलोमीटर होते. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. त्यामध्ये गडचिरोली, नागपूर, धुळे, ठाणे ह्या सर्व गोष्टी इथे दिलेल्या आहेत. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वने आहेत, कोणत्या जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे वाचायच्या आहेत. ह्या गोष्टी कोणत्याच पुस्तकात दिलेल्या नाही आहेत मित्रांनो. ह्या ज्या गोष्टी असतात त्या जी सुधारित आकडेवारी असते ती केवळ आणि केवळ आर्थिक पाहणी अहवालामध्ये दिलेली असते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला वाचणे अत्यंत गरजेचं आहे. तर हे जे काही आर्थिक पाहणी अहवाल आहे त्या आर्थिक पाहणी अहवालावर आधारित एक सारांश जो आहे तो वर्षभरातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असं जे पुस्तक आहे ते तयार करण्यात आलेलं आहे. ते आर्थिक पाहणी अंतिम सत्य नावाचं समाधान निमसरकर सर यांनी संपादन केलेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला आता सुधारित आवृत्ती जी आहे, हे जे तुम्हाला इथे दिसत आहे ते जुनं कव्हर आहे त्याचं, परंतु 2016-17चं हे कव्हर आहे. 2017-18चं जे आता आर्थिक पाहणी अहवाल आलेला आहे त्याचे सुधारित आवृत्ती जी आहे ती लवकरच तुम्हाला मिळू शकेल. तुम्ही प्रत्येक बुक स्टॉलमध्ये ते चौकशी करू शकता तुम्ही. तर सन 2016-17ची जी आकडेवारी इथे दिलेली आहे तशाच प्रकारची आकडेवारी 2016-17-18ची जी आहे ती आर्थिक पाहणी अंतिम सत्य पुस्तकाने ते तुमच्यापर्यंत येऊ शकेल. तर तुम्ही पुस्तक ते वाचा आणि ते खरोखरच तुम्हाला जे तुमचं जे वेळ आहे ते या पुस्तकाच्या माध्यमातून ते वाचू शकतो मित्रांनो. तर जे काही व्हिडिओ जे आहेत अशा प्रकारचे अत्यंत चांगले व्हिडिओ जे आहेत तुमच्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहेत ते मी तुमच्यापर्यंत नेहमी घेऊन येत असतो. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ लेक्चर पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा हे काम येऊ शकेल. थँक्यू मित्रांनो. बाय बाय.